मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ्स अकॅडमीमध्ये. ठाणे महानगरपालिकासाठी अतिसंभाव्य प्रश्नांचे टेक्निकल क्वेश्चन जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे आहेत त्याच्यासाठी आपण ही क्वेश्चन सिरीज स्टार्ट केली होती. तर यामध्ये आता आपला पुढचा सब्जेक्ट आहे स्टील स्ट्रक्चर. तर स्टील स्ट्रक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पहिले 3 चॅप्टर म्हणजेच इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर बोल्टेड आणि रिवेटेड कनेक्शन, त्याच्यानंतर वेल्डेड कनेक्शन, असे 3 चॅप्टर आपण बघणार आहे. ओके, तर सुरू करूयात. पहिलं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन. त्यात पहिला क्वेश्चन आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट अँड इकॉनॉमिकल सेक्शन यूज्ड ॲज अ स्टील बीम इज. द आन्सर इज ए, आय सेक्शन. आन्सर्स इन्क्लूड केलेले आहेत. बाजूला काही ज्या एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲडअप केलेली आहे. तर व्हिडिओ पॉज करून ती रीड करून घ्या आणि तसंच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF सुद्धा दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ग्रेडियंट्स एक्झर्ट मॅक्सिमम इन्फ्लुएन्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ स्टील. ॲक्च्युली इट इज नॉट ग्रेडियंट्स, इट इज इन्ग्रेडियंट्स. ओके, सो इट इज कार्बन. आपल्याला माहिती आहे कार्बन पर्सेंटेज रेज झालं तर स्टीलची जी प्रॉपर्टी ती चेंज होते. कार्बन पर्सेंटेज इन्क्रीज झाल्यामुळे जे आहे त्याच्यामुळे त्याची डक्टिलिटी कमी होते, त्याच्यामुळे त्याची टफनेस जी आहे ती वाढते. त्याच्यामुळं आणि अजून काय होतं, वेल्डेबिलिटी जी आहे, कार्बन कंटेंट जर जास्त झालं तर वेल्डेबिलिटी जी आहे ती कमी होते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ रोल्ड स्टील सेक्शन इज मोर सुटेबल टू बी यूज्ड ॲज अ बीम कॉलम. सो इट इज ICHB. आणि हे काय आहे ICHB हे वगैरे हे सगळं खाली दिलेलं आहे आणि कशासाठी प्रेफर केलेलं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. ओके, सो इंडियन स्टँडर्ड हाय बीम, ICHB. पुढचा क्वेश्चन आहे, फायर रेजिस्टन्स लेवल ऑफ अ स्टील स्ट्रक्चर इज स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर इट इज टाईम. तर स्टील फायर रेजिस्टन्स किती आहे हे कशावरून ठरतं? हे त्याच्या मेल्टिंग पॉईंट किंवा कोणत्या टेम्परेचर पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत असं काहीच नाही आहे. टाईमनुसार ते ठरत असतं की किती टाईमसाठी त्या स्ट्रक्चरनं सस्टेन केलं ती हीट. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट लोड कॉम्बिनेशन फॉर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ ॲज IS 800/2007. DL it is a dead load, LLL it is a leading live load, ALL it is the accompanying live load आणि EL is earthquake load. सो यातलं कोणतं जे कॉम्बिनेशन आहे ते बरोबर आहे. सो इट इज C, 1.2 डेड लोड, 1.2 लाईव्ह लोड, लिडिंग लाईव्ह लोड, त्याच्यानंतर 1.05 जे आहे ते अकंपनिंग लाईव्ह लोड आणि जे EL आहे ते 0.6 अर्थक्विक लोड. इट इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ लोड कॉम्बिनेशन. सो याला पाठ करा, ते आपल्या टिपिकल टेबलसारखं नाही आहे. ओके, आणि हे वेगवेगळे लोड कॉम्बिनेशन जे आहे त्याचा एक टेबल दिलेला आहे इथं IS 800 मधला, हा लक्षात असू द्या. यातलं पण कोणतं पण कॉम्बिनेशन लोड कॉम्बिनेशन ते विचारू शकतात. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू IS 800/2007 आयडेंटिफाय द प्रॉपर्टी of which is considered as a mechanical property of structural steel important in design. So it is B, maximum percentage elongation. It is that property, SSCG. पुढचा क्वेश्चन आहे, the minimum percentage of elongation of steel reinforcement bar of grade Fe415 as per Indian standard is. It is D, 14.5%. जे आहे मिनिमम इलॉंगेशन ऑफ स्टील आहे Fe415 साठी. आणि दुसऱ्या ग्रेडनुसार, पुढच्या ग्रेडनुसार Fe500 साठी, 550 साठी आणि 500D साठी जे आहे पर्सेंटेज इलॉंगेशन इथं दिलेलं आहे. हा टेबल इम्पॉर्टंट आहे. 500 साठी लक्षात ठेवा 12 आणि Fe550 साठी आहे 18. इथे एक्झाम पॉईंट्स दिलेले आहेत. पॉज करा, रीड करा किंवा PDF मध्ये आहेच तुमच्याकडे, नंतर रीड करा. पुढचा क्वेश्चन आहे, द टेन्साईल यील्ड स्ट्रेंथ ऑफ सॉलिड E250 yield strength म्हणजेच Young's modulus, it is 250. Fe410 grade steel plate of size 110 mm into 10 mm
इज, सो इट इज अ न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन आणि जे आहे इथं त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. आन्सर इज सी, 250 kilonewton. ओके, ग्रॉस एरिया इंटू यील्ड स्ट्रेंथ अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी गामा M0 इथे केलेलं आहे आणि त्याच्यावरून जे आहे आपल्याला टेन्साईल इन स्ट्रेंथ ऑफ सॉलिड स्पेस आपल्याला जे आहे हे भेटलेलं आहे सी. आन्सर इज सी. पुढचा क्वेश्चन आहे पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर मटेरियल्स विथ रिस्पेक्ट टू रेजिस्टन्स ऑफ वेल्ड कनेक्शन विथ शॉप फॅब्रिकेशन इज, सो इट इज 1B 1.25. हे आहेत वेगवेगळे पार्शियल सेफ्टी फॅक्टर. हे लर्न करा चांगल्याने, पाठ करून घ्या पूर्ण. शॉपमध्ये जे आहे किंवा फील्डमध्ये जे आहे बोल्टेड कनेक्शनसाठी पण जे आहे ते वेगवेगळे इथे दिलेले आहेत. ओके, बोल्टेड आणि रिवेटसाठी पण दिलेलं आहे. सो आपला क्वेश्चन काय होता, पार्शियल सेफ्टी फॉर द मटेरियल विथ रिस्पेक्ट टू रेजिस्टन्स ऑफ वेल्ड कनेक्शन विथ शॉप फॅब्रिकेशन. सो इट इज फॉर द वेल्ड कनेक्शन फॉर शॉप फॅब्रिकेशन, इट इज 1.25. ओके, पुढचा क्वेश्चन आहे द पर्सेंटेज ऑफ कार्बन फॉर स्टील, स्ट्रक्चरल स्टील ॲज पर इंडियन स्टँडर्ड इज अप्रॉक्सिमेटली, सो इट इज 1. ओके, 0.23%. कारण की अप्रॉक्स विचारलेलं आहे तर ते 0.15 पासून व्हॅरी करतं ते 1.5 पर्यंत. स्ट्रक्चरल स्टीलसाठी जे आहे ते 0.23 पर्यंत करतं. ओके, हे माइल्ड स्टीलची रेंज आहे. पुढचा क्वेश्चन आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ हे अल्टिमेट स्ट्रेस टू वर्किंग स्ट्रेस. बऱ्याच वेळेस हे फॅक्टर ऑफ सेफ्टी विचारले जातात. वेगवेगळे फॅक्टर ऑफ सेफ्टी जे आहेत त्याचे कॉम्बिनेशन विचारले जातात फॉर ब्रिटल मटेरियल, फॉर डक्टाईल मटेरियल. ओके, लक्षात असू द्या. हा टेबल, हा जो ब्लॉक आहे एवढा पाठ करून घ्या. फॅक्टर ऑफ सेफ्टी इज अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. पुढचा क्वेश्चन आहे द स्ट्रेन ॲट एनी पॉईंट इन अ स्टील इज इक्वल टू दॅट ऑफ द ॲडजॉइनिंग कॉन्क्रीट इज नोन ॲज स्ट्रेन कंपॅटिबिलिटी. ओके, डायरेक्ट प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे, पाठच करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे वेन द इफेक्ट ऑफ विंड इज कन्सिडर्ड फॉर द डिझाईन इन ॲडिशन टू डेड लोड अँड लाईव्ह लोड अँड इम्पॅक्ट लोड द परमिसिबल स्ट्रेस इन स्टील मे बी एक्सीड अप टू द लिमिट ऑफ, इट इज सी 13.33. इट इज 1/3 ॲक्च्युली, सो इट इज 13.33%. इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. पुन्हा एकदा एक्झाम पॉईंट्स आलेले आहेत, पॉज करा, पाठ करून घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन आहे आउट ऑफ ऑल द अवेलेबल रोल्ड स्टील सेक्शन द मोस्ट कॉमनली यूज्ड सेक्शन इन द बीम इज, इट इज सी I section. As per the ISI, rolled steel beam section are classified into how many series? So it is D. Steel structures जे आहे ते 5 series मध्ये क्लासिफाय केले जातात आणि ते कोणती 5 series आहे ती इथं मी मेन्शन केलेली आहे. पुन्हा इथं काही एक्झाम पॉईंट्स आहेत, पॉज करा आणि रीड करून घ्या. ओके, फॉर स्ट्रक्चरल स्टील पॉयझन्स रेशो लाईज बिटवीन 1.4 to 1.3. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते इथं दिलेले आहेत, पाठ करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे डॅश इज अ क्रूड इम्प्युअर आयर्न विच इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द आयर्न ओर, सो इट इज पिग आयर्न. ओके, आणि मोस्ट प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न इज रॉट आयर्न. मोस्ट क्रूडेस्ट फॉर्म ऑफ आयर्न इज पिग आयर्न. याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. पुढचा क्वेश्चन आहे द थिकनेस ऑफ स्टील ऑफ मेन member not directly exposed to weather shall not be less than, so answer is C 6 mm. आणि where steel is directly exposed to weather and not accessible for the cleaning or repairing, that in that case 8 mm. जर accessible आहे क्लिनिंग आणि रिपेअरिंगसाठी तर 6 mm थिक चालून जाईल. जर नसेलच ॲक्सेस त्याला तर 8 mm थिक तिथं वापरलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज रेकमेंडेड व्हॅल्यू ऑफ पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर स्टील इन लिमिट स्टेट डिझाईन मेथड, सो इट इज ॲक्च्युली आन्सर आपण जे वरती बघितले होते पार्शियल सेफ्टी फॅक्टर 1.15 आहे. महाराष्ट्र PWD आणि महाराष्ट्र BMC 2019 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. IS 800 रेफर्स टू इंडियन स्टँडर्ड स्टील डिझाईन.
इंडियन स्टँडर्ड फॉर स्टील डिझाईन, इंडियन स्पेसिफिकेशन फॉर स्टील डिझाईन ना, इथं कन्फ्यूज होऊ नका. PWD नाशिक 2015. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे रिवेटेड अँड बोल्टेड कनेक्शन. ओके, स्टार आलेला आहे. स्टार चॅप्टर्स आपले महत्त्वाचे असतात. सो पुढचा क्वेश्चन आहे मिनिमम पिच ऑफ द रिविट शाल नॉट बी लेस दॅन. सो आन्सर इज C, 2.5 D. ओके, मिनिमम पिच इतकी आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम पिच जी आहे ती कितपर्यंत जाऊ शकते आपली, ते पण इथं मी लिहिलेलं आहे. इंटेन्शन 16 times 200 mm or thickness outside should not be more than 32 times the thickness of the outside of the plate. ओके, हे स्पेसिफिकेशन तुमचे पाठ पाहिजे. फॉर टेन्शन, फॉर कम्प्रेशन. ओके, हे मॅक्सिमम आहे, म्हणजे मिनिमम आहे फॉर टेन्शन, फॉर कम्प्रेशन, ते इथे दिलेलं आहे. आणि हा क्वेश्चन बघा किती क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आलेला आहे. हाच क्वेश्चन असा पण विचारू शकतात. इन केस ऑफ स्ट्रक्चरल स्टील कन्स्ट्रक्शन द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ फास्टनर शॅल नॉट बी लेस दॅन M टाइम्स द नॉमिनल डायमीटर ऑफ द फास्टनर वेअर M इज वॉट एव्हर इट इज. पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर पुढे आहे अकॉर्डिंग टू IS 800/2007 द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सेंटर टू सेंटर ऑफ फास्टनर शाल नॉट बी लेस दॅन. सो हे सगळे जे काही आहेत ते पिचच विचारत आहेत. त्याच्यामुळे डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन पण तुमच्या लक्षात आले पाहिजे, वर्डिंग जी आहे ती लक्षात आली पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे ए 12 mm डायमीटर बोल्ट इज यूज टू कनेक्ट टू प्लेट्स. द स्टँडर्ड साइज ऑफ द बोल्ट होल इज. आन्सर इज A, 13 mm. ओके, आणि इथं दिलेलं आहे की डायमीटर जे आहे ते 12 ते 14 mm पर्यंत आहे. तर त्याचा जो क्लिअरन्स आहे पुढं तो 1 mm चा घेतला पाहिजे. सो 12 + 1 = 13 mm. सो इतकं ते आहे. बोल्टेड कनेक्शनसाठी होल केलं पाहिजे. जर 16 ते 24 mm मध्ये जर आहे आपलं बोल्टची साईज, इन दॅट केस 2 mm क्लिअरन्स सोडलं पाहिजे. आणि जे 24 mm पेक्षा जास्त असेल तर 3 mm पेक्षा जास्त क्लिअरन्स सोडलं पाहिजे. 3 mm किंवा त्यापेक्षा जास्त. पुढचा क्वेश्चन आहे ॲज पर BIS स्पेसिफिकेशन द मॅक्सिमम लॉंगिट्युडिनल पिच अलाउड इन बोल्टेड जॉईंट ऑफ टेन्शन मेंबर इज अबाउट, दॅट इज C, 16 times द थिकनेस ऑफ द प्लेट. ओके, पुढचा क्वेश्चन आहे त्याच्या आधी इथं वेगवेगळे जे आहे पिच, मॅक्सिमम पिच इन कम्प्रेशन वगैरे जे आहेत हे स्पेसिफिकेशन जे आहेत दिलेले आहेत ते एकदा रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे द डायमीटर ऑफ द रिविट होल विथ रिस्पेक्ट टू द नॉमिनल डायमीटर ऑफ द रिविट शाल बी D. It is 1.5 to 2 mm more. Okay. पुढचा क्वेश्चन आहे when the line of the rivets does not lie in the direction of stress, the dash in riveted joint should not exceed dash whichever is less. Okay, where T is the thickness of the thinner outside plate. So answer is A, 32.32 T जे आहे ते रिव्हिटेड जॉईंट जे आहे इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रेस इन्क्रीज नाही झाली पाहिजे. when the line of the rivet does not lie in the direction of the stress, the 32 T in the riveted joint should not exceed 300 mm or whichever is less. सो इट इज अबाउट थिकनेस स्पेसिफिकेशन. वरती एकदम व्यवस्थित दिलेलं आहे, रीड करायला अवघड चाललेलं आहे. द टॅकिंग रिवेट्स आर प्रोव्हाइडेड द पिच ऑफ द लाईन शुड नॉट एक्सीड द 32 times द थिकनेस ऑफ द आउटसाइड प्लेट और 300 mm विच एव्हर इज लेस. हेच ते स्पेसिफिकेशन आहे, फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. ओके, इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे. एक्झाम पॉईंट्स आहेत, पॉज करा, रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे द डिझाईन ऑफ रिव्हिटेड कनेक्शन इफ P and D आर द पिच अँड ग्रॉस डाया ऑफ द रिव्हिट्स द एफिशियन्सी ऑफ द रिव्हिटेड जॉईंट इज एक्सप्रेस्ड बाय. सो इट इज ॲक्च्युली आन्सर इज A, P - D, पिच - डाय जे आहे आपल्याला ग्रॉस डाया अपॉन पिच. ओके, बऱ्याच ठिकाणी आलेला क्वेश्चन आहे. RRB, SSC JEE, ओडिशा SSC JEE. ओके, एफिशियन्सी तर सिम्पल आहे, आउटपुट बाय इनपुट. सो टोटल पिच आहे त्याच्या पिचमधून त्यांनी डायमीटर मायनस केलं. सो इट इज युअर एफिशियन्सी.
सो सिम्पल आहे. पुढचा क्वेश्चन जे आहे, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ वन रिवेट टू द सेंटर ऑफ ॲडजसंट रिवेट इज वन इन वन रो इज कॉल्ड डी पिच. पुढचा क्वेश्चन आहे, बोल्ट्स आर मोस्ट सुटेबल टू कॅरी ॲक्सियल टेन्शन. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, लिस्ट व्हॅल्यू ऑफ डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन द बेरिंग डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इन शेअर इज नोन ॲज सी बोल्ट व्हॅल्यू. ओके, तर मिनिमम स्ट्रेंथ जी आहे बेरिंगमध्ये किंवा शेअरिंगमध्ये किंवा जी पण डिझाईन स्ट्रेंथ आहे ती आपण जी मिनिममवाली आहे ती घेतो. बेरिंग, टेन्शन आणि स्टीलमध्ये, टेन्शन आणि शेअरमध्ये यापैकी जी मिनिमम आहे ती आपण बोल्ट व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करत असतो, आपण कॅल्क्युलेट करतो. द साईज ऑफ रिवेट इज एक्सप्रेस्ड बाय द डायमीटर ऑफ शँक. पुढचा क्वेश्चन आहे, टू फोर्स ऑफ 30 kN and 40 kN act in a bolt and the angle between the forces is 45 degree. Find the resultant force on the bolt. So it is न्यूमेरिकल क्वेश्चन आणि सिम्पल आहे. पॅरलेलोग्राम लॉ जो आहे यूज केलेला आहे. 45 डिग्री अँगलवरती जे आहे हे दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत, एक 30 डिग्री 30 kN आणि 40 kN. तर सिम्पल आहे. पहिल्या फोर्सचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या फोर्सचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स पहिला फोर्स इंटू दुसरा फोर्स इंटू कॉस थिटा. सो याच्यामध्ये पुट केला आपण त्याला अंडररूटमध्ये आणि आपलं जे आन्सर आहे तिथं आलेलं आहे. तुम्ही सॉल्व करून बघा एकदा. सी याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द रिवेट रेजिस्ट्स इज ॲक्च्युली ए शेअर स्ट्रेस. महाराष्ट्र PWD 2018. पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रिगार्डिंग द रिवेटेड जॉइंट शोन इन द गिवन फिगर इज करेक्ट. सो आन्सर इज सी. पण आपण ऑप्शन रीड करून घेतो. बोथ इन इलास्टिक अँड प्लास्टिक थिओरीज ऑल रिवेट्स कॅरीज इक्वल फोर्सेस. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे आहे स्पेसिफिकेशन आहे. ESC म्हणजेच UPSC IAS मध्ये आलेला क्वेश्चन आहे. एक्झाम पॉईंट्स पॉज करा आणि रीड करून घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, डायमीटर ऑफ द रिवेट होल इज मोर दॅन द नॉमिनल डायमीटर ऑफ द रिवेट बाय. आताच आपण बघितलं की 0.6 to 2 mm. लेस दॅन 25 mm असेल तर इतकं, ग्रेटर दॅन 25 mm असेल तर 2 mm वाढवायचं. हे पण स्पेसिफिकेशन आहे KMC कल्याण म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मॅक्सिमम परमिसिबल लॉंगिट्युडिनल पिच इन द स्टँडर्ड रिवेटेड कंप्रेशन जॉईंट. सो इट इज सी 300 mm. ओके, आणि मॅक्सिमम पिच काय आहे ते इथे दिलेलं आहे. पुन्हा तो एक चांगल्या टेबलर फॉर्ममध्ये त्यांनी दिलेला आहे. इन टेन्शन, इन कंप्रेशन. पॉज करा आणि रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग जॉईंट्स द प्लेट्स टू बी फासन आर प्लेस वन ओव्हर अदर and riveted by one more row of rivets. So it is C, lap joint. Okay, one over another जे आहे ठेवलेलं आहे प्लेट्स आणि त्याच्यानंतर त्यांना बोल्टेडने जॉईन केलेलं आहे. सो इट इज लॅप जॉईंट. एक्झाम पॉईंट्स आहेत, रीड करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ बोल्ट्स युज्ड इन स्टील स्ट्रक्चर. सो इट इज रिवेटेड. ओके, रिब्ड जे आहे ते यूज केले जातात. BMC TA मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ही आपली महाराष्ट्राची BMC नाही आहे, ही वेगळीच आहे. गुगलवर सर्च केलं होतं. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, जनरली इन ब्रिजेस रिवेट्स आर यूज्ड रिवेट्स आर ऑफ द डायमीटर रेंजिंग इन बिटवीन. सो इट इज C 22 to 25 mm. इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे. डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे, पाठ करणं गरजेचं आहे, त्याचं काही स्पेसिफिकेशन वगैरे नाही. द टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ माइल्ड स्टील बोल्ट अँड नट्स शुड नॉट बी लेस दॅन. सो इट इज D 44 kg/mm². हा पण डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन रिवेटेड जॉईंट वेन द नंबर ऑफ रिवेट्स डिक्रीजेस फ्रॉम इनरमोस्ट टू आउटरमोस्ट रो
of the joint is said to be C. diamond riveted. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इफ फॉर अ रिवेटेड जॉइंट टेअरिंग स्ट्रेंथ P, shearing strength Q and bearing strength R, then for a well designed joint the following holds P is equals to Q is equals to R. ओके, हा पण चांगला क्वेश्चन आहे, हा विचारला जाऊ शकतो. तर ही सगळ्यात चांगली कंडिशन आहे की सगळे जे आहेत बेरिंग, शेअरिंग आणि जी टेअरिंग स्ट्रेंथ आहे ती इक्वल आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर ऑल लोड्स एक्सेप्ट विंड लोड इन द डिझाइन ऑफ हाय स्ट्रेंथ फंक्शन फ्रिक्शन ग्रिप बोल्ट इज टेकन ॲज B 1.4. सो पाठ करून घ्या, डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे. द ग्रेटेस्ट ग्रिप ऑफ ऑफ लॉंग रिवेट शाल नॉट एक्सीड C 8 times ऑफ द डायमीटर. नंतर जिल्हा परिषदमध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ड्यू टू इसेंट्रिक लोडिंग अ ब्रॅकेट सब्जेक्टेड टू मोमेंट M, द टँजेन्शियल फोर्स डेव्हलप्ड इन एनी रिवेट ॲट राईट अँगल टू द रेडियस वेक्टर R इज. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा आहे mr/r². अशा पद्धतीनं आपलं जे आहे बोल्टेड आणि रिवेटेड कनेक्शन संपलेले आहेत. आता आपलं पुढचा चॅप्टर वेल्डेड कनेक्शन स्टार्ट झालेला आहे. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, रिलेशन बिटवीन इफेक्टिव्ह लेंथ ऑफ वेल्ड अँड ॲक्च्युअल लेंथ ऑफ वेल्ड ॲज पर IS 800/2007 इज actual length is equals to effective length plus 2 times of the size of weld. हेच आहे, पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोड ऑफ फेल्युअर इन द फिलेट वेल्ड मटेरियल. सो फिलेट वेल्ड मटेरियल जे आहे ते बेरिंगमध्ये फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, फिलेट वेल्ड म्हणजे असं जॉईन केलेलं या ठिकाणी. सॉरी, शेअरमध्ये फेल होण्याचे चान्सेस असतात, माझं चुकलं. सो इथं या ठिकाणी शेअरमध्ये फेल्युअरचे चान्सेस असतात. पुढचा क्वेश्चन आहे, अ फिलेट वेल्ड मे बी टर्म्ड ॲज D ऑल ऑफ द अबव. हे पण इम्पॉर्टंट आहे. यालाच मिटरे वेल्ड म्हणतात, यालाच कॉन्केव्ह वेल्ड म्हणतात, यालाच कॉन्केव्ह वेल्ड पण म्हणतात. तिन्ही टाईपमध्ये असू शकते. ॲक्च्युली मे बी टर्म्ड ॲज म्हणलं आहे, पण टाईप आहेत एक प्रकारचे. फॉर एक्झाम्पल फिलेट वेल्ड आहे, तो मिटरे म्हणजे स्ट्रेट लाईन असू शकतो, तो कॉन्केव्ह असू शकतो, आणि तो कॉन्वेक्स सुद्धा असू शकतो. तिन्हीपैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो तो, लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन जो आहे, नेम ऑफ द वेल्डेड जॉईंट. नेम द वेल्डेड जॉईंट हे जे आहे हा लॅब जॉईंट आहे. ओके, बट जॉईंट जर असतात तर तो असा असता, स्टील प्लेट एका लाईनीत असतात त्यांचा ॲक्सिस. सो दॅट इज बट जॉईंट. पुढचा क्वेश्चन आहे, पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर द शॉप वेल्डिंग अँड द फील्ड वेल्डिंग आर. सो इट इज B 1.25 to 1.5. फील्ड वेल्ड जे आहे ती जास्त असणार आहे फॅक्टर ऑफ सेफ्टी, कारण की क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. या ठिकाणी टेबल दिलेला आहे रिवेटसाठी आणि वेल्डेडसाठी. पुढचा क्वेश्चन आहे, चूज द इनकरेक्ट नेम ऑफ वेल्डिंग जॉईंट. सो इनकरेक्ट नेम जे आहे, स्क्वेअर बट जॉईंट, सिंगल व्ही जॉईंट, डबल व्ही जॉईंट, डबल जे जॉईंट. सो डबल जे जॉईंट नावाचा जो आहे असा काही प्रकार नसतो. सो इट इज इनकरेक्ट नेम फॉर द वेल्डेड जॉईंट. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे टाईप आहेत वेल्डेडचे ते स्केच फॉर्मॅटमध्ये इथं इन्क्लूड केलेले आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट डिस्क्राईब अ वेल्ड टाईप. सो बट वेल्डेड असतात, प्लग असतात, झिगझॅग नसतात, लॅप असतात. ओके, झिगझॅग जे आहे ते इट इज अ टाईप ऑफ रिवेटिंग, इट इज नॉट टाईप ऑफ वेल्डिंग. ओके, पुढचा क्वेश्चन आहे, द मॅक्सिमम साईज ऑफ द फिलेट वेल्ड फॉर अ प्लेट ऑफ स्क्वेअर एज इज.
It is A, 1.5 mm less than the thickness. महाराष्ट्र PWD 2016. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, इन अ फिलेट वेल्ड द वीकेस्ट सेक्शन इज द बी, थ्रोट ऑफ द फिलेट वेल्ड. हा जो आहे तो त्याचा वीकेस्ट सेक्शन असतो फिलेट वेल्डचा. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, द व्हॅल्यू ऑफ द पार्शियल सेफ्टी फॅक्टर ॲज पर लिमिट स्टेट मेथड द फील्ड वेल्डेड कनेक्शन इज टेकन ॲज, इट इज सी, 1.5. आताच बघितलं आपण. आणि जर शॉप असेल तर 1.25. महाराष्ट्र PWD 2019 तोच टेबल इथे इन्क्लूड केलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इन केस ऑफ वेल्ड युझिंग लॅब जॉईंट्स द मिनिमम लॅब शुड नॉट लेस दॅन 4 times द थिकनेस ऑफ द थिनर पार्ट ऑफ जॉईंट or TMM, whichever is more, where T is in mm. Okay, the minimum length of the intermittent fillet weld shall be. याच क्वेश्चनला असं पण विचारू शकतात. दोन्हीचा आन्सर जे आहे ते सेमच आहे. याचा आन्सर आहे A, 40 mm or 4 times the size of weld. ओके, SSC JEE मध्ये आलेला क्वेश्चन आहे. IMP स्पेसिफिकेशन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द मिनिमम एंड रिटर्न्स ऑफ वेल्ड इज, सो इट इज 2 times द साईज ऑफ वेल्ड. इतका जास्त ते एंड रिटर्न्स असतात. द इफेक्टिव्ह थ्रोट थिकनेस T अँड द साईज ऑफ वेल्ड S आर कनेक्टेड ॲज, सो त्याचं जे रिलेशन आहे ते आहे C, T इज इक्वल्स टू KS. ओके, आणि इथं पुढचा क्वेश्चन आहे आपला, गिवन फिगर रिप्रेझेंट्स विच टाईप ऑफ जॉईंट. तर हा जो जॉईंट आहे हा आहे WV जॉईंट. इथं वेगवेगळे टाईप पुन्हा दिलेले आहेत डायग्रामॅटिकल फॉर्मॅटमध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, द साईज ऑफ डीप पेनिट्रेशन फिलेट वेल्ड इज स्पेसिफाईड ॲज मिनिमम लेग लेंथ प्लस 3 mm. इस्रोमध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द इन्स्पेक्शन ऑफ वेल्डेड जॉईंट, द मेथड इन विच आयर्न फिलिंग आर स्प्रेड ओव्हर द वेल्ड अँड इट इज देन सब्जेक्टेड टू इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज मॅग्नेटिक पार्टिकल मेथड. ओके, सगळ्यात कॉमनली कोणती यूज केली जाते, डाय पेनिट्रेशन मेथड. SSC JEE 2019. पुढचा क्वेश्चन आहे, द मॅक्सिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड in case of weld applied to the round toe of the steel section is equals to A, 3/4 of the thickness of the section at the toe. The maximum size of fillet weld is for round edge S is equals to 3/4 into thickness of the section at the toe. The square edge S is the thickness of the thinner plate, 1.5 mm. त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, द ओव्हरलॅप ऑफ द प्लेट्स टू बी फिल्ड वेल्डेड इन अ लॅब जॉईंट शुड नॉट बी लेस दॅन 5 times द थिकनेस ऑफ द थिनर पार्ट. महाराष्ट्र WCD 2019 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. द ट्रान्सफर स्पेसिंग बिटवीन द लॉंगिट्युडिनल फिलेट वेल्ड शुड नॉट बी more than 32 or 300 mm, whichever is lesser. हे आता स्पेसिफिकेशन वरतीच बघितलं होतं आपण. पुढचा क्वेश्चन आहे, द मॅक्सिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड एक्सेप्ट इन द केस ऑफ वेल्ड अप्लाइड टू द राउंड टोय ऑफ अ स्टील सेक्शन इज डिटरमाइंड बाय सबट्रॅक्टिंग 1.5 mm ऑफ द थिकनेस ऑफ थिनर मेंबर. व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ क्लिअर स्पेसिंग ऑफ इंटरमिटंट फिलेट वेल्ड इन केस ऑफ कंप्रेशन मेंबर, सो इट इज A, 12T, but in case be more than 200, no case more than 200 mm. ओके, हे चारही क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. सर्व काही जे आहे ते IS स्पेसिफिकेशनवरती आहेत आणि हे पाठच पाहिजेत आणि सगळे विचारलेले आहेत. महाराष्ट्र WCD 2019, महाराष्ट्र WCD 2019. ओके, सो हे पाठच करून घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, द मॅक्सिमम रेजिस्टन्स अगेन्स्ट द रोटेशन is offered by the weld at a point most distant. Okay,
त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्टिव्ह थ्रोट थिकनेस व्हॅल्यू इन केस ऑफ कम्प्लीट पेनिट्रेशन ऑफ द बट वेल्ड. सो इफेक्टिव्ह थ्रोट थिकनेस इन केस ऑफ बट वेल्ड इज thickness of the thinner member joint. If the permissible value of the stress in tension on section through throat of butt weld done in shop is 150 Newton per mm square, then the permissible stress in tension on the same section when the same weld is done in the field is. आता हे जे आहे यांनी थोडंसं न्यूमेरिकल टाईपच क्वेश्चन आहे. Tension on the section through throat butt weld is 150 Newton. Okay. Then the permissible stress in the tension of the same section, then the same welding is done on the field. So आपलं पार्शियल सेफ्टी फॅक्टर काय होता, ऑन शॉपसाठी 1.25 आणि ऑन फील्डसाठी 1.5 होता. सो 0.25 हा रेज झालेला आहे. सो आन्सर इज 120. कारण की जर ऑन साईट जर आपण करतोय तर आपण जे आहे ते जास्तीचे घेत असतो. तर पुढचा क्वेश्चन आहे, वाईल डिझायनिंग द फिलेट लेंथ ऑफ ट्रस मेंबर. सो इट इज काय काय इम्पॉर्टंट आहे फिलेट वेल्ड करण्यासाठी, हे सगळे काही ऑप्शन्स आहेत. तर त्यातलं पहिलं ऑप्शन आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ वेल्ड शुड कोइन्साइड विथ द सेंट्रॉइड ऑफ द सेक्शन. तर पहिलं स्पेसिफिकेशन जे आहे ते बरोबर आहे, नगर परिषद मेन्समध्ये विचारलेलं आहे 2018. त्याचा पुढचा पॉईंट आहे, द मिनिमम साईज ऑफ फिलेट वेल्ड इज D 3 mm आणि मिनिमम साईज जे आहेत वेगवेगळ्या फिलेट वेल्डसाठी ते इथं दिलेल्या आहेत. ओके, हा टेबल पण इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीनं आपलं जे आहे या ठिकाणी स्टील स्ट्रक्चरचे पहिले 3 चॅप्टर संपलेले आहेत. पुढचे जे चॅप्टर आहेत ते मी लगेच अपलोड करायचा प्रयत्न करेल. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही तुमचा स्टडी चालू ठेवा. ओके, टेक्निकल तर होतच राहील, नॉन टेक्निकलवर पण भर द्या. ओके, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. थँक्यू सो मच. बाय.